बराच वेळ झालाय ना. मणी अजून आला कसं नाही? हो, आणि उशिरा येणारे फोन करून कळवले नाहीये. तुम्ही अशा का उभे आहेत ते? म्हणी सर काही नाही, तुमचीच वाट बघत होतो. हा, मला खूप भूक लागली, जेवायला वाढा ना. बसा तुम्ही, मी आणते. हा, इथेच बसो, इथेच जा. मग आज काय भाजी केली? टोमॅटोची भाजी केली आहे. अरे वा. वा, छान झाली, झणझणीत. थँक्यू. मणी सर, सध्या आपल्या आयुष्यात जे काही सुरू आहे, म्हणजे जो स्ट्रेस आहे, त्यामुळे तुमच्या मनावर त्याचा खोलवर परिणाम तर झालेला नाहीये ना? होणारच ना स्वानंदी. म्हणजे मी माणूस आहे, दगड नाहीये ना. काय सध्या खूप स्ट्रेस मध्ये आहे मी, पण तुम्ही दोघी सोबत असल्या ना, तर मी कुठल्याही संकटाला सामोरं जाऊ शकतो. प्रत्येक टेन्शन सहन करू शकतो मी. तुम्ही सोबत असल्या ना की कुणाच्याही विरोधात लढायला बळ मिळतं मला. मला वाटतं ना स्वानंदी, आपले आधीचे दिवसच खूप छान होते. म्हणजे जेव्हा स्वानंदी हॉस्टेलमध्ये होती आणि तू हॉस्टेलमध्ये यायचा, आठवतंय तुला? आठवतात म्हणजे काय, मला चांगलं आठवत आहे. मी काही ना काही कारण काढून हॉस्टेलला यायचो स्वानंदीला भेटायला. नाही भेट झाली तरी चालेल, पण ऍटलिस्ट स्वानंदीला बघायला तरी मिळायचं. मणी सर तर एकदम नॉर्मल बिहेव करतायत. मी उगाच त्यांना जज केलं. मला असं वाटलं ते डिप्रेशन मध्ये. चुकलंच माझं. मणी सर, तुमच्या मनातलं तुम्ही कधी बोलला नाही. काय हो मॅडम? कधीच नाही बोललास. नाही, बरोबर बोलताय तुम्ही, बोलून नाही दाखवलं. पण जर बोलून दाखवलं असतं स्वानंदी, तर तुम्ही चिडला असता ना माझ्यावर. मग आहे ती मैत्री पण आमची खराब झाली असती.